खरंच आता हे युद्ध वेगळं वळण घेत आहे का? कारण अमेरिकेने तब्बल 5 दिवसाच्या सीज फायर नंतर काल इराणचा एक महत्वाचा ब्रिज उडवलेला आहे, ज्यामुळे इराणमधील महत्वाच्या 2 शहराचा संपर्क सुद्धा तुटलेला आहे. आणि अमेरिकेने प्रथमच इराणच्या अंतर्गत भागात हल्ला केलेला आहे, म्हणजे इराणच्या सप्लाय चेनवर हल्ला केलेला आहे. तसेच इराणची किती जीवहानी झालेली आहे त्याला पलटवार म्हणून इराणने सुद्धा एक ऍक्शन घेतलेली आहे. ती म्हणजे इराण सुद्धा आता अमेरिकेच्या मित्र राष्ट्राचे 8 ब्रिज उडवणार आहे. आणि ही जर गोष्ट खरी झाली तर मित्रांनो, खरंच ऑइल क्रायसिस खूप मोठ्या प्रमाणात येऊ शकतो. त्याचबरोबर इराणने एक दावा केलाय, ते म्हणजे अमेरिकेचे F-35 विमान पाडल्याचा दावा केलेला आहे. तर पाहूयात अशा कोणकोणत्या घटना घडलेल्या आहेत आणि त्याचबरोबर इराण कोणती ऍक्शन घेणार आहे तेही पाहूयात. नमस्कार मित्रांनो, मी अमर उमरेन, तुम्ही पाहताय क्लिक ऑन. जवळपास युद्धाला सुरुवात होऊन 1.5 महिना झाला आणि सर्वांना असं वाटायला लागलं होतं की युद्ध आता हे संपणार आहे, कारण अमेरिकेने सुद्धा स्पष्ट केलं होतं की त्यांना जे हवं आहे ते त्यांनी मिळवलेलं आहे. आणि त्याचबरोबर 5 दिवसाच्या सीज फायर नंतर अमेरिकेने हल्ला केलाच, आणि हल्ला साधा नव्हता मित्रांनो. इराणमधील एक महत्वाचं ब्रिज, ज्यामुळे इराणचा संपूर्ण सप्लाय चेन चालत होती, जसं की कराड, तेहरान या शहरांना जोडणारा ब्रिज, त्या ब्रिज खालून मोठ्या प्रमाणात इंटरनेटचे जाळं हातरलं गेलेलं होतं. त्याचबरोबर टेलिफोन केबल होते, तसेच अनेक प्रकारचे केबल या ब्रिजच्या खालून गेलेले होते. आणि अमेरिकेने हल्ला केल्यामुळे ते सर्व उद्ध्वस्त झालेलं आहे. त्यामुळे इराणची जी चेन सप्लाय होती ती बंद झालेली आहे. जसं की इराणला रसद पुरवण्यासाठी हा ब्रिज खूप महत्वाचा होता, आणि त्याचबरोबर जे इराणच्या लष्करी गाड्या वगैरे होत्या ह्याच ब्रिज वाटे मोठ्या प्रमाणात जात होत्या. त्यामुळे आता इराणला खूप घंटे फिरून जावं लागत आहे, आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात जीवितहानी सुद्धा झालेली आहे. जवळपास 8 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि 94 जण जखमी झालेले आहेत. त्यामुळे इराणने सुद्धा आता एक पलटवार म्हणून मोठी गोष्ट केलेली आहे, ती म्हणजे इराणने सुद्धा एक लिस्ट जारी केलेली आहे. त्यामध्ये जवळपास अमेरिकेचे 8 मित्र राष्ट्रावर हल्ला करण्याचा एक दावा केलेला आहे. इराण जो बोलतो तो ऍक्शन मध्ये आणतोच, कारण इराणने आतापर्यंत जी गोष्ट बोललेली आहे ती करून दाखवलेलीच आहे. त्यामुळे इराणने पुढील 8 देशांची यादी तयार केलेली आहे, म्हणजे ज्या 8 पुलावर इराण आता बॉम्ब टाकणार आहे ते पुढील 8 देश आहेत. कुवेतमधील शेख जावेर ब्रिज उडवण्याचा दावा केलेला आहे. त्याचबरोबर सौदी अरेबियातील किंग फहद कॉजवे हा ब्रिज उडवण्याचा सुद्धा दावा केलेला आहे. त्याचबरोबर UAE मधील शेख जायद ब्रिज, जॉर्डन मधील किंग हुसेन ब्रिज, बहरीन मधील सिक्रा ब्रिज, ओमान मधील ओमानच्या आखातातील एक महत्वाचं ब्रिज उडवण्याचा सुद्धा दावा केलेला आहे. त्याचबरोबर कतार मधील दोहा महत्वाचे ब्रिज आणि इस्रायल मधील फ्लायओव्हर, ह्या सर्व ब्रिजला उडवण्याचा दावा आता इराणने केलेला आहे. आणि आपल्याला सर्वांना तर माहिती आहे, इराण जो बोलतो तो 100% ऍक्शन मध्ये आणत असतो. आणि जवळपास हे जर ब्रिज उडाले तर पूर्णतः जगभर डिझेल पेट्रोलचे भाव आसमानात जाऊन पोहोचतील, आणि त्यामुळे खूप मोठी घटना घडण्याची सुद्धा दावा आता इराण करत आहे. कारण 5 दिवसाच्या सीज फायर नंतर अमेरिकेने एक मोठा हल्ला केल्यानंतर इराण आता गप्प बसणार नाही, आपल्याला पण सुद्धा माहिती आहे. त्याचबरोबर इराणने अजून एक दावा केलाय, ते म्हणजे अमेरिकेचं F-35 विमान पाडल्याचा दावा केलेला आहे. परंतु अमेरिकेने तो फेटाळून लावलेला आहे, कारण अमेरिकेने सांगितलंय की आमचे जेवढे हवाई विमान उडाले होते ते सर्व परतले आहेत. इराणने सुद्धा जे विमान पाडलाय त्याचे फोटोजेस लीक केलेले आहेत. हे विमान F-35 जरी नसलं तरी हे विमान F-15 जरूर असणार आहे. ज्या विमानाचे फोटो लिकेज झालेले आहेत ते अमेरिकन विमान दिसत आहे. त्याचबरोबर डिझेल पेट्रोलच्या किमतीवर याचा अजून कदापि परिणाम झालेला नाही. परंतु युद्ध जर अजून वाढण्याची शक्यता आहे. युद्ध जर वाढलं, इराणने खरोखरच हे ब्रिज उडवले तर जवळपास सर्व देशांमध्ये डिझेल पेट्रोलचा क्रायसिस निर्माण होऊ शकतो. जर व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.